दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। आज आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये मेट्रोची कामं अत्यंत वेगाने आपण सुरू केली। आता मुंबई मेट्रो 3चं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। आपण पहिला टप्पा त्याचा प्रवासी वाहतुकीकरता खुला केलाय। आता जो दुसरा टप्पा आहे बीकेसी पासून कुलाब्यापर्यंत, ज्यांनी खऱ्या अर्थानं मुंबईला एक नवीन लाईफलाईन तयार होणार आहे। 17 लाख लोक रोज प्रवास करतील। आज 6 लाख लोक करतात कारण कनेक्टिव्हिटी पूर्ण झालेली नाही। 17 लाख लोक या एका लाईनवर प्रवास करतील। आपण मे 2025 पर्यंत हा खुला करणार आहोत। आणि या ठिकाणी जवळपास 374 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं हे एमएमआर रिजनमध्ये तयार करण्याचा निर्णय आपण घेतला। यापैकी 70 किलोमीटरचं काम आपलं कार्यान्वित झालं। आता 20 किलोमीटरचं अजून होईल आणि टप्प्याटप्प्यानं आप हाथ उठा रहे भिवंडी, चिंता मत करो, शिंदे साहब ने और मैंने तय किया है अभी बहुत तेजी से उधर ले जाएंगे, एकदम फास्ट। रईस भाईची ट्रेन ही आम्हाला जर भिवंडीतनं इकडे आणायची असती तर आम्ही त्यांना सांगितलं असतं की भायखळ्यात चला, म्हणजे आमच्याकडनं नाही, पण त्यांची ट्रेन तिकडेच राहिली। पुणे मेट्रो असेल, नागपूर मेट्रो असेल, सगळ्या मेट्रोचं काम हे अत्यंत वेगाने या ठिकाणी चाललेलं आहे। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज। न्यूज क्षेत्र के सारे प्लेटफॉर्म पर आपके साथ मजबूती से खड़ा, जैसे न्यूज़पेपर, न्यूज चैनल, आईटी प्लेटफॉर्म और न्यूज एप्लीकेशन। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते, बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी ब्रेकिंग न्यूज से अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। हमारे साथ बने रहे। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।